टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आनगांव में होली निमित्त महासंग्राम कुश्ती का आयोजन। हम आपको बता दें कि हर साल ये महासंग्राम कुश्ती का वहाँ पे रहता है, जहाँ पे सैकड़ों बच्चे कुश्ती खेलने के लिए आते हैं। उसी में लड़कियां भी रहती हैं और उनके लिए अनेकों बख्शिश का भी इंतज़ाम किया जाता है। सबसे बड़ी बात है कि 8 से 10 हज़ार 7 हज़ार तक खिलाड़ियों पे इनाम रखा जाता है। जो वो जीतते हैं तो उन्हें मिल जाता है। देखा जाए तो इस अवसर पर बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित हैं, जिनका मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया जा रहा है और खिलाड़ियों को भी इनाम दिया जा रहा है। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। पाहण्यासाठी कुस्ती आहे, लक्ष द्या सर्वांनी। त्या कुस्तीचे धावपेच बघा, अतिशय ठीक असा धाव मारला होता, झोळी डाव, आणि त्या झोळी डावातून सही सलामत बाहेर वाचलेला आहे। मोरी डावाचा प्रयत्न कुमार गटामध्ये संजय राऊच्या कुस्तीला पंचायत नापास आहे, त्या ठिकाणी चालू आहे। आणि सगळ्या पंचांना एक विनंती आहे, कुस्तीची दंगलमंगल चालू असेल किंवा कुस्ती होणार नसेल तर तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे। किती वेळ द्यायचा आणि वॉर्निंग कधी द्यायची ते तुम्ही ठरवा। आणि तिन्ही पंचांच्या हातामध्ये मला घड्याळ दिसत नाही, तर तुम्ही बाहेर सांगितल्यावर आम्ही लावू शकतो। बजरंग बली की जय। आणि इगतपुरीचे राहुल भगत हे चितपटीने विजय झालेले आहेत, सुंदर कुस्ती केलेली आहे आणि पराभूत झालेले आहे। आणि 1000चं बक्षीस स्टेजवर पाठवून द्या। मारू नये, पाठीवर हात चढू नये, बांगडी डाव मारू नये। कुस्ती आखाड्याच्या बाहेर गेल्यास ती पुन्हा उभ्याने लावण्यात येईल आणि आखाड्याबाहेर ही झालेली कुस्ती ही चितपट झाली आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। तुम्ही नंबर 1 हा इगतपुरीचा पैलवान आहे आणि संजय राऊत या कुस्तीला पंच आहेत। मोहनजी गणपत गुणे यांकडून कैलास नामवंत कीर्तिवंत अशा कुस्त्या करणारे पैलवान होते आणि बोरपाडचं नाव या परिसरामध्ये नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी गाजवलं असे विजय शेळके त्यांनी या कुस्तीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। ठरवून जमा करायचं आमदार पारितोषिक 5,500 राखवायचा प्रयत्न केलेला आहे। पाहूया, तो सापाड गावचा साहिल मात्रे हा पैलवान आहे आणि त्याच्याबरोबर एका पायामध्ये निकाप आहे तो इगतपुरीचा आडोळे पैलवान आहे। ही कुस्ती कैलास लक्ष्मी गणपत सुंदर प्रयत्न आणि तो डाव तोडला, पूर्ण तोडून टाकलेला आहे। टाळ्या वाजवा की, टाळ्या वाजवा की। हा, कुस्तीला टाळी द्या। दिलीपजी गोळीर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या कुस्तीसाठी 6500 आणि कैलास लक्ष्मीबाई गणपत गोणे यांच्या मागण्याचं 5000 रुपयासाठी ही कुस्ती रोहितजी गणपत गोणे यांच्याकडून 5000 पैशांची लाईन लागलेली आहे। बक्षिसाचा खैरात होत आहे कुस्तीवर 1,500 वाढले आहेत। आणखी बक्षीस कसं वाटून द्यायचं ते कमिटी ठरवेल, त्याची नोंद घ्या। शक्यतो बरोबरी झाली तर कमिटी ठरवेल तेच बक्षीस घ्यावे लागेल। आता 6500 रुपयाची जरी कुस्ती असली सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वा, आणि लढवय्या पैलवान असतं, त्याला काय दाखवायला लागत नाही, सांगायला। अनेक वर्षापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून पाहतोय की ही परंपरा कधी तुटली गेली नाही आणि तुटणार नाही। लोकांच्या अंगामध्ये कुस्तीचं रक्त आहे आणि ते सळसळतं रक्त आहे। पाटील जो नांदुरकी सुजित
वा, पुन्हा कलाजंग मारण्याचा प्रयत्न, परंतु समोरचा पेलवान आडवळे पेलवान कैलासवासी हरेश्वर धंडू घरत यांच्या स्पर्धार्थ श्री सुभाष घरत माजी चेअरमन यांच्याकडून दोन्ही बगलेमध्ये हप्ता भरण्याचा प्रयत्न आडवळे पेलवानाचा, आणि सांगून मारताना महाराजा नसतो, गाफील ठेवून महाराजा असतो. तुम्ही काय करणार आहात आणि काय करता आहात हे समोरच्या पेलवानाला न समजता केलं म्हणजे तुम्ही सक्सेस होता. लक्षात घ्या, त्यालाच कुस्ती म्हणतात. आणि सांगून आले, सांगून सापाचा साहिल मात्रे हा विजय झालाय. आडव्याला पेलवान तुम्ही तिकडे दोघे या, दोघा पेलवानांनी चांगली कुस्ती केली आहे. श्री मोहन गणपत घोडे यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक होतं ते, आणि प्रेक्षकांकडून तसेच 1,000 रुपये हे पराभूत मल्लासाठी सुद्धा दिले जाणार आहेत. विजेता मल्लांनी समोर यायचे. सुंदर अशी कुस्ती, आजच्या दिवसातील पहिली मोठी कुस्ती, आणि पराभूत मल्ला सुद्धा या आढळले इगतपुरी त्यांना सुद्धा या ठिकाणी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. ओके, एक ग्रामीण भागातील हे अनगाव जे गाव आहे, आणि या गावाला कुस्तीची परंपरा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी ही परंपरागत कुस्तीची स्पर्धा अनेक वर्षापासून होते. मी लहानपणापासून पाहतो की ह्या कुस्ती स्पर्धेचे हे आयोजन हे गावकरी करत असतात, आणि या गावानं अनेक नामवंत मल्ल या ठाणे जिल्ह्यात दिली आहेत, महाराष्ट्र जिल्ह्यात, ज्याचं नाव आवर्जून यावं असं एक पेलवान या गावामध्ये होऊन गेला. ते म्हणजे जुने जाते वस्ताद आणि कैलासवासी बाबू राऊत, आणि त्यांनी महाराष्ट्रातून कुस्त्या केल्या, अनेक फडांच्या कुस्त्या गाजवल्या, आणि त्याचबरोबर शालेय आणि शासकीय कुस्त्यामध्ये राम बारकू पराड या अनगाव विद्यालयाचा विद्यार्थी होता, आणि विद्यार्थी शालेय स्पर्धेमधून त्यांनी महाराष्ट्रात सुवर्ण पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो गेला होता. आणि त्याला वारेड गावचे NK पाटील सर हे मार्गदर्शक होते, आणि ते त्याला घेऊन गेले होते. मला आठवण चांगली आहे. आणि दिसायला एक लहान मुलगा, लहान पेलवान, पण कुस्तीमध्ये खूप भारी होता. असं या गावाचं नाव रोशन करणारे संजय राऊत आहेत, शांताराम राऊत आहेत, सुहास राऊत आहेत. सर्व राऊत कंपनी जी आहे यांच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये पेलवान तयार झालेले आहेत. तसंच जाधव कुटुंबामध्ये सुद्धा चांगले पेलवान तयार झालेले आहेत, आणि या गावानं अनेक पेलवान दिले आणि अनेक कुस्तीगीर जिवंत ठेवले, त्यांना पोटापाण्यात लावले. त्याचबरोबर आमचे नितीन राऊत यांनी सुद्धा ठाणे जिल्ह्यामधून आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कुस्त्या केलेल्या आहेत. राजाराम राऊत यांनी या कुस्तीचं आयोजन करते, हा सुद्धा मुंबई विद्यापीठ चॅम्पियन आहे. आणि या कुस्त्या परंपरा बंद पडू नये म्हणून सतत प्रयत्न करतोय. मला 8 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं का सर तुम्ही कुठल्याही प्रकारे वेळ काढून या कुस्ती स्पर्धेसाठी या. होळी निमित्ताने सर्व जमलेल्या प्रेक्षकांना, पाहुण्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसले यांच्याकडून 2,000 रुपयाची कुस्ती लावण्यात येईल. जोशी यांच्या स्मरणार्थ श्री गणपतजी देसले यांच्याकडून 2,000 रुपयाची कुस्ती लावण्यात येईल. त्याचं जमलं ज्या कुस्ती मुलीची कुस्ती लिहून घ्या. मुलींची कुस्ती लिहून घ्या. सिद्धी फळे लोणार आणि 1,000 रुपये मान्य श्री तुकारामजी जाधव माझे उपसभापती सेवा सोसायटी अनगाव
माजी पहलवान यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत होतंय. बाजूला वळ ना तू. 2000 रुपये बक्षीस आहे. आणि या कुस्तीला सरपंच आहेत जितेंद्र राऊत. ज्या मुलींची कुस्ती जमली त्यांनी तयारी करा. पत्रकार आपल्या कुस्तीची शूटिंग करण्याकरता 2 मिनिटाचा अवधी या कुस्तीसाठी. वेदांत ठाकरे यांची कुस्ती चालू आहे. तिला 2 मिनिटं दिलेली आहेत. सुहास राऊत या कुस्तीवर पंच आहेत. 2 मिनिटाची वॉर्निंग दिलेली आहे. 2 मिनिटांमध्ये कुस्ती करा. अर्धा मिनिट झाला, 3 मिनिट राहिला. पुन्हा पटात घुसण्याचा प्रयत्न वेदांतचा. बसून घ्या. पेलवानाला खाली घेतलेला आहे. संधी दे दोन्ही पेलवानाला. दोन्ही अनिकेत भंडारी विरुद्ध वेदांत. कुस्ती चितपट कशी होईल याचा प्रयत्न करा पेलवान. कैलासवासी राम शंकर पाठारे यांच्या